नवापूर तालुक्यातील मौजे पाटी ते खोकसा रस्त्यालगत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असलेल्या पुलाचं काम मागील 2 वर्षांपासून सुरू आहे। यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने पर्यायी रस्ता पुलाजवळून केला आहे, परंतु हा रस्ता संपूर्ण मातीचा असून आणि या रस्त्यावरून 30 ते 40 गावांचे ग्रामस्थ वाहनाने ये-जा करत असतात। जवळच असलेल्या कच्च्या रस्त्यावर दिनांक 18 जून 2024 रोजी सकाळी 5 वाजेच्या सुमारास रेतीचा भरलेला डंपर जात असताना मातीचा भराव खचल्यामुळे रेतीचा भरलेला डंपर नदीपात्रात पडलाय। सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाहीये। मात्र पाटी गावाच्या ग्रामस्थांनी पुलाचं काम संथ गतीने सुरू असल्यामुळे संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। या पुलाचं काम मागील 2 वर्षांपासून सुरू असून आजपर्यंत हा पूल तयार झाला नाहीये। यामुळे आमच्या पाटी गावच्या ग्रामस्थांना पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन कच्च्या रस्त्यावरून जावं लागत असून हा पूल लवकरात लवकर पूर्ण झाला नाही तर पाटी गावचे ग्रामस्थ आंदोलन करण्याचा पवित्रा घेतील, असं स्वप्नील वळवी, विकास गावित, जितेंद्र गावित, गोवित गावित, झाल्या गावित, राहुल गावित, रेजान गावित, हरीश गावित, संजय गावित यांनी सांगितले। सदर पूल मागील वर्षी मातीचा कच्चा रस्ता नदीला पूर आल्यामुळे वाहून गेला होता। यामुळे पाटी, बोरपाडा, करंजी बुद्रुक, भोमदीपाडा, किरसलीपाडा, दापूर, कामोद, चिचलीपाडा, खोकसा, पिंपराण, कोचापाडा, उचीमौली या गावांचा संपर्क तुटला होता। प्रदीप वळवी, मी पाटीगावचा रहिवासी असून मागील 2 वर्षापासून PWDचं पुलाचं बांधकाम चालू आहे, परंतु पुलाचं काम 2 वर्ष सुरू असून सुद्धा पूर्ण झालेले नाही। त्यामुळे आज आमच्या गावात या ठिकाणी घटना घडली। वाळूचा डॅम्पर जात असताना अचानक आपलं हे पर्यायी रस्ता होता, त्याच्यावरून चालत असताना अचानक त्या डायरेक्ट नदीमध्ये टॅम्पर पडला। त्याच्यामुळे सुदैवाने आपलं जीवितहानी झाली नाही, परंतु जोपर्यंत जीवितहानी होण्याचं वाट बघत आहे का प्रशासन, जोपर्यंत हे लवकर काम जर सुरू नाही झालं तर आम्ही सगळे गावकरी ठिय्या आंदोलन करणार आहे तहसील या ठिकाणी। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जगदीश वाणी, चिंचपाडा, नवापूर।